इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पासवर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 25 जून 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल सुद्धा या भरतीला म्हटलं जाते। तर 630 जागांसाठी ही भरती चालू आहे। चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आलेली आहे। तर यामध्ये डीबीचं पद आहे 10वी पास साठी, त्याला डोमेस्टिक ब्रांच म्हटलं जाते आणि जीडीचं पद आहे 12वी पास साठी, त्याला जनरल ड्युटी सुद्धा म्हटलं जाते। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये 21,700 ते 69,100 च्या दरम्यान तुम्हाला भेटणार आहे। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये पेपर असणार आहे 60 मार्काचा आणि 60 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले एससी कॅटेगरीसाठी फक्त 27 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आणि जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 60 पैकी 30 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे आणि यामध्ये पेपर नाही आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये उंची किती आहे, त्याचबरोबर ग्राउंड वगैरे किती असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वय काय, कोणतं काम आपल्याला करावं लागणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल चांगली ही भरती चांगली तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे, कारण की 630 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि यामध्ये जे जास्त कॉम्पिटिशन नसते। एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी इकडे फॉर्म भरत नाही। तर यामध्ये शैक्षणिक पात्रताचा जर विचार केला तर पहिलं जे पद यामध्ये तर ते आहे डीबी, तर त्याला डोमेस्टिक ब्रांच सुद्धा म्हटलं जाते। तर ह्या पदामध्ये आपल्याला फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते, कोणतेही सर्टिफिकेट यामध्ये लागणार नाहीये। आणि दुसरं जे पद आहे हे जीडीचं आहे, त्याला जनरल ड्युटी सुद्धा म्हटलं जाते। तर यामध्ये आपण 12वी पास पाहिजे, मॅथ फिजिक्स विषय असला पाहिजे तेव्हाच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते 12वी पास मध्ये। आणि त्याचबरोबर यामध्ये यांत्रिकचं सुद्धा पद आहे, पास पाहिजे तुम्ही। त्याचबरोबर 3-4 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा झाले, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशन रेडिओ इंजिनियर किंवा 10वी 12वी उत्तीर्ण किंवा 1-2 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा एवढं काही शैक्षणिक पात्रता या यांत्रिक पदामध्ये लागते। तर तुम्हाला डीबी पदामध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला तरी जमते। डीबी डोमेस्टिक ब्रांच मध्ये 10वी पासवरच त्यामध्ये फॉर्म भरता येते। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 22 वर्षापर्यंत आपल्याला इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 37 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। तर यामध्ये वयोमर्यादा जे ठेवण्यात आले आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 22 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। तर पहा, नाविक जीडीमध्ये आपलं जे वय असला पाहिजे 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008 च्या दरम्यान असलं पाहिजे। नाविक डीबी मध्ये डोमेस्टिक ब्रांच मध्ये जे आपलं वय असलं पाहिजे 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008 च्या दरम्यान असलं पाहिजे, तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर यांत्रिक मध्ये जर पाहिलं 1 मार्च 2004 ते 1 मार्च 2008 च्या दरम्यान यामध्ये पाहिजे, ठीक आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 300 रुपये फी ठेवण्यात आले आणि एससी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली नाही। एक लक्षात ठेवा, जे पण विद्यार्थी एससी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आला नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीची। तर पहा, पहिलं जे पद आहे हे डीबीचं पद आहे, त्याला डोमेस्टिक ब्रांच म्हटलं जाते, 10वीच्या बेसवरचं पद आहे। तर यामध्ये जो आपला एकच पेपर यामध्ये होणार आहे, एकच पेपर यामध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे डीबी डोमेस्टिक ब्रांचच्या पेपरमध्ये आणि 60 पैकी जे यामध्ये पासिंग जे ठेवण्यात आले एससी कॅटेगरीसाठी 60 पैकी 27 मार्कावर यामध्ये पासिंग ठेवण्यात आले आणि जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले 60 पैकी 30 मार्क
मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आणि 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आपल्याला। 8 मार्काचा हा पेपर असणार आहे पहिला आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर आपल्याला 60च्या 60 प्रश्नावर या ठिकाणी टिक करायचं कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला हा पेपर असणार आहे डीबी पदामध्ये। त्याचबरोबर जीडीचं जे पद आहे तर हे जीडीचं पद 12वीच्या बेसवर आहे, ज्यामध्ये मॅथ फिजिक्स विषय पाहिजे। तर यामध्ये जो आपला पेपर असणार आहे सर्वात अगोदर तर सेक्शन 1 आणि सेक्शन 2 चे पेपर यामध्ये असणार आहे। 2 पेपर असणार आहे जनरल ड्युटी या पदामध्ये। तर पहिला जो यामध्ये पेपर असणार आहे जनरल ड्युटी मध्ये 60 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे या ठिकाणी 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 10, त्याचबरोबर विज्ञानचे 10 आणि जनरल नॉलेजचे 5। तर अशा प्रकारे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। त्याचबरोबर पासिंगचा जर विचार केला तर एससी कॅटेगरीसाठी 60 पैकी 27 मार्कावर पासिंग आहे आणि ओबीसी कॅटेगरीसाठी आणि यूआर कॅटेगरीसाठी 30 मार्कावर 60 पैकी पासिंग आहे। तर एवढी कमी यामध्ये पासिंग आहे, तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। आणि हा सेक्शन 1 चा पेपर झाल्यानंतर सेक्शन 2 चा सुद्धा पेपर असणार आहे जनरल ड्युटी पदामध्ये। तर जनरल ड्युटी पदामध्ये सेक्शन 2 चा जो पेपर असणार आहे तो 50 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे मॅथचे 25 प्रश्न आणि फिजिक्सचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि यामध्ये आपल्याला 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। आणि त्याचबरोबर पासिंगचा जर विचार केला दुसऱ्या पेपरमध्ये तर 50 पैकी ओबीसी कॅटेगरीसाठी आणि यूआर कॅटेगरीसाठी 50 पैकी यामध्ये जे पासिंग ठेवण्यात आले तर ते 20 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी 50 पैकी 17 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले। तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर होणार आहे आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये ग्राउंड। तर उंचीचा जर विचार केला तर 57 सेंटीमीटर उंची लागते, उंची सुद्धा यामध्ये खूप कमी लागते, लक्षात ठेवा। आणि ग्राउंडचा जर विचार केला इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये तर 1600 मीटर रनिंग आहे यामध्ये आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 7 मिनिटाच्या अंतर मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 7 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 7.5 मिनिटापेक्षा जर जास्त झाला तर त्या विद्यार्थ्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 20 स्क्वॉट मारावं लागणार आहे, त्याला आपण उठक बैठक सुद्धा म्हटलं जाते। त्याचबरोबर 10 आपल्याला यामध्ये पुलअप्स मारावं लागणार आहे। तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे, लक्षात ठेवा। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीची। आता आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये तर आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे तर 5 समुद्रामध्ये आपल्याला यामध्ये ड्युटी करावं लागणार आहे आणि इंडियन नेव्ही सारखेच जे आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलांचे जे वर्दे असते, लक्षात ठेवा। आणि काम जे असते तर त्यांना जे हे आहे जे समुद्र आहे तर समुद्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना पाहावं लागते की कुठं तस्करी होऊन राहिली, त्याचबरोबर कुणी अतिरेकी आपल्या इकडे येऊन आले का, कुणी आतंकवादी येऊन आला काय। तर तुम्ही 26/11चा हमला या ठिकाणी पाहिलाच असेल, तर हे जे त्या ठिकाणी तस्करी आले होते तर हे काही तस्करी इकडे म्हणजे भारतामध्ये येऊ देत नाही, तर हे म्हणजे जे पण आतंकवादी आहे तर त्यांना इकडे येऊ देत नाही, लक्षात ठेवा। तर हे काम त्यांचं असते आणि इंडियन कोस्ट गार्डच्या समोर सुद्धा आणखीन इंडियन नेव्हीची ड्युटी त्या ठिकाणी असते। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। तर 25 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आजच्या थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय